माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म देते तर एक कुशीत घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर डीबीएन लाईव्ह ला जोडले गेलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय बजरंग मित्र मंडळ कोळी पालनापाडा आयोजित जय बजरंग चषक 2026. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग 3 टीम आपल्याला मिळालेत आणि या 3 टीम मधून कोणता संघ असा असणार आहे की तो आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये पोहोचणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा संघाचा देखील खेळ अप्रतिम राहिलाय. मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न निलेश दिवाचा. ओ सुंदर 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 झेल, जबरदस्त झेल मात्र पकडलाय. जवळ आपण पाहिलं तर मग डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि तिथून मात्र धाव घेऊन 30 सर्कलच्या आतमध्ये हा झेल जाऊन पकडलाय. त्याचं नाव निश्चित आपण पाहिलं तर हिराजी चौधरी. काय जबरदस्त झेल पकडलाय. बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून. बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून. पण आदिवासी तारप्याची धून बसली मनात घर करून. पण आदिवासी धन्यवाद. थँक्यू सो मच. 100 पैकी 100 गुण दिले ना तरी सुद्धा मात्र कमी राहणार आहेत. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण निश्चितच हिराजी चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. काय म्हणतो जयेश, ज्या अनुषंगाने या ठिकाणी जी फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. हॅलो अफलातून कॅच, अफडलंच कॅच म्हणजे 100 पैकी 100 गुण कमीच. आणि मला तरी वाटते की पारितोषिकाचा दावेदार होता कॅच. यावेळेस सखोल टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळले गेले चेंडू 6 डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 2 धावा निश्चितच धाव फलकावरती ऍड केल्याच जातील. धाव फलक 2 ने मात्र ऑन झालाय. काय फुलातून मात्र आपण बघितला एफर्टलेस कॅच. कारण की हिराजी तर हा कॅच लाडणं वारंवार बघतील. कारण की आयुष्यामध्ये सगळ्यात गोष्ट आपण बघितली ना तर मोठी नाही करायची, छोटी करायची, परंतु अशी करायची ना की आठवणीत राहील अशी करायची. आणि ती कामगिरी केली या मॅच मध्ये. आठवणीमध्ये राहणारा कॅच पकडला गेला त्यांनी. कशा करता हा रिव्ह्यू घेतला. सरपंच काय डिसिजन असणार आहे, काय रूल्स आहेत. जर मागे जाऊन खेळला तर मग त्याच्यावरती काय रन नाहीये का. यस आता चेक करायचं आहे. यस अगोदर हा स्ट्रोक मात्र केले गेले, त्याच्यानंतर बॅटर जे आहेत थोडेसे बाहेर गेलेत. म्हणजेच ह्या 2 धावा इथून असतील. 2 धावेने धाव फलक मात्र ऑन झालं. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर ह्या 2 धावा. पांडुरंग सावर यांच्या खात्यातील पुढील बॉल ऑन साइडला केलेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे रोशन घोषेचा. चेंडूची फेकी येईपर्यंत एक सिंगल धाव मात्र इथून ही पूर्ण केली जाईल. ऑल इज गोल्ड, जुनं ते सोनं निश्चित सातत्याने म्हटलं गेलंय. गोलंदाज आपण पाहिला तर पांडुरंग सावर
एक लेजंड प्लेअर आहेत आणि निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य त्याने देखील गाजवलंय बॉलिंगच्या साह्यानं. वय वर्ष आपण पाहिलं तर मग 40+ वर निश्चितच आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु अजून जयेश त्यांचा जो फिटनेस पण आहे ना तो जबरदस्त पाहायला मिळालाय. आपण पाहिलं तर मग तिन्ही चेंडूंचा खेळीतून मात्र संपन्न झाला. पुढील बॉल लहू गोष्या आहेत आणि त्यांच्या बॅट मधनं हा सुंदर स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाबांकरिता येतो हा चौकार. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझून रग्याव ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही. धन्यवाद डुझ, थँक्यू सो मच. धाव फलक 4 पुढे सरकले पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 7 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 4. मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे, यात काही शंका नाहीये. बॅट यावेळेला चेंडूला खेळले गेलेत ऑन साइडला. चेंडू आपण पाहिला तर अलॉंग द कार्पेटच्या सायनं डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने निघून गेलाय. परंतु 2 धावा ह्या वेगानं इथे मात्र पूर्ण केलेत. 2 धावेनं धावफलक पोहोचतोय 9 अंकांवरती. प्रत्येक धाव जयेश खूप महत्वाची आहे दोन्ही टीम करता. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग मोठे फटके थोडेसे कमी येत आहेत, परंतु क्रिकेटच्या पटलावरती जी रक्तवाहिनी आहे ना सिंगल अँड डबल ती मात्र या ठिकाणी चालू ठेवली. एवढ्या षटकातील पुढील बॉल अखू टप्प्याची लेंद थोडीशी मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवली गेली आहे, पण सापड्याकडे वलतायत आणि निश्चितच हा वाईट बॉलचा इशारा आमच्या गुण लेखकापर्यंत पोहोचला गेलाय. इथून धाव फलक पाहिलं तर पोहोचलं जाईल डबल फिगर मध्ये 10 या अंकांवरती. वापसी करावी लागणार आहे या ठिकाणी पांडुरंग सावर यांना देखील, कारण एक मोठा फटका देखील आलाय त्यांच्या ओव्हर मध्ये. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळले गेलेत. अलाउन द कार्पेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चुका झाल्यात आणि त्या चुका मात्र निश्चितच अडथळे निर्माण करू शकतात. हो या ठिकाणी पाहिलं तर काय जबरदस्त हा बॉल मात्र इष्ट्यांवरती लावलाय. रिप्ले मध्ये निश्चितच आम्ही हा क्षण पुन्हा एकदा पाहणार आहोत कशा प्रकारे हा थ्रो मात्र इष्ट्यांवरती केलाय. थँक्यू. बघा काय झालं, चालाकी दर्शवली गेली तिथे किपरच्या भूमिकेत जगदीशाने. आणि आपण बघितलं ना तर असा किपर असायला हवा चालाकी, कारण की चालाकी जर तुमच्याकडे नसेल ना तर मग तुम्हाला कोणीही कसंही सहज हरवू शकताय, पराभूत करू शकताय, मागे टाकू शकताय. परंतु चालाकीमध्ये तुम्ही जर चतुर असलास ना तर समोरचा देखील सफरायचा असतो की नक्कीच समोरचा देखील आपण बघितलं की आपल्यापेक्षा हुशार आहे, त्याच्यापासून तुम्हाला देखील वाचून राहावं लागेल. निश्चित आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण जयेश पाहिला तर मग महेंद्रसिंग धोनी ची आठवण सातत्याने या ठिकाणी झाले. अशा प्रकारे निश्चितच त्यांनी देखील अनेक कारनामे केलेत क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. डेफिनेटली आपण बघितलं तर MS धोनी जेव्हा आपण बघितलं ना की फेमवर आले म्हणून, परंतु मी खास करून सांगेन ना की आदिवासी समाजामध्ये यापेक्षा चालक खेळाडू आहेत आणि ते आपल्याला दिसून येतात असोसिएशनच्या माध्यमातून. या बात आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला डिफेंड करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सर्किल पोहोचले गेले. धाव फलक ते म्हणजेच 13 अंकांवरती. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. डेफिनेटली आपण बघितलं की इतिहास मात्र रचणारा कोण असेल आजच्या दिवसामध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत, विकेट मिळण्याची शक्यता. भूषण आले होते तिकडे, त्यांच्या माध्यमातून मात्र कॅच कलेक्ट करायला हवा होता, परंतु थोडस आपण बघितलं की प्रेशर होता त्यांच्यावर आणि तो कॅच मात्र डाऊन होताना पाहायला मिळालाय. चंदरचं बॅकअप मिळालं तिकडे. फिल्डिंग मध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे चुका होतील ना ते थोड्याशा नडताना पाहायला मिळतील. का? कारण की हे जे हा वे आहे ना हा थोडासा बदलताना पाहायला मिळतो. या सत्रामध्ये ना चेस करणं कठीण जात आहे आणि त्यामुळेच मग या धावा महत्वपूर्ण ठरू शकतात विजयी ते.
निश्चितच ज्या काही चुका आहेत त्या मात्र घटित केल्या गेल्यात आणि निश्चितच जेव्हा चेसिंगला सुरुवात होते ना त्यावेळेस निश्चितच या इष्टाच्या स्वरूपामध्ये ज्या धावा येतात त्या कुठेतरी टोचल्या जात आहेत. पुढील बॉल खेळण्याकरता सज्ज झालेत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले. चेंडू जाईल डिफाईन लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु डिक्लेरेशन झोन आहे. विलतील 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक अगदी आपण पाहिला तर पोहोचलं गेलंय 17 या अंकांवरती. जयेश दुसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकून झाले 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 5 धावा आल्यात. सुरुवात कशा प्रकारे वाटली तुला ज्या अनुषंगाने खेळ चालू आहे? मित्र माणिकी छान, कारण की इथे धावा थोडस चेस करणं कठीण जाते, परंतु भेंडीपाडा संघ एक पाऊल पुढे चालतोय असं म्हणायला हरकत नाहीये. हो, प्रेझेंट ऑफ माइंड आपण बघितलं की ज्या अनुषंगाने मग मंगेश बॉलिंग करताना पाहायला मिळते. आजचा दिवस आपण बघितला ना तर हा संघ म्हणजे निमेश 11 जय बजरंग पालनापाडा संघाने नावाने संघ खेळतोय आणि ज्या अनुषंगाने आपण बघितलं की 2 मॅच मध्ये परफॉर्मन्स राहिलाय ना तो नक्कीच इथे देखील देण्याचा प्रयत्न असेल. प्रेझेंट ऑफ माइंड पुन्हा एकदा बघितलं मिश्रण केलं जात आहे. मंगेश कडे अनुभव आहे ना तो सातत्याने आपण पाहिलं तर पणाला लावला जात आहे, कारण की या क्षणाला बॅटर मात्र आपल्यावर हवी होतात की जिथे आपण पाहू शकतोय ना 2 धावा देतोय ना त्या देखील आपल्याला मागात पडू शकतात, परंतु की मनसुबा हाच आहे की एकही धाव द्यायची नाही की प्रत्येक बॉल डॉट आता फेकायचा आहे. निश्चितच गोलंदाजीमध्ये आपण पाहिला तर मिश्रण आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याकरता गोलंदाज मंगेशला देखील ओळखलं गेलं. अखो टप्प्याची लेन वेट अँड वॉच. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. थोडासा धीमा टाकलेला चेंडू होता आणि त्याला परिपक्वरित्या बॅटवर घेतलं गेलं. एक चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. धावसंख्या पोहोचली 24च्या घरामध्ये. कुठेतरी आपण बघू शकतो की थोडासा मात्र आपण बघितला शेवटच्या बॉलवर पडलेला मोठा फटका हे षटकाला मात्र बिघडवण्याचं कार्य केलं, कारण की मंगेशचं षटक आपण बघितलं ना की सुंदररित्या पाहिला गेला होता, पण तो 6 चेंडू असलेला. मी तर म्हणेन की जगदीश यांना विचार करावा लागेल की 6 चेंडू मध्ये 30-35च्या आतमध्ये जर रोखलं तर एक कमबॅक होऊ शकतं इकडे. म्हणूनच तर म्हटलं गेलंय क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. कष्ट करताना दिसतात त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपल्याला. लहू घोषे आणि त्याला साथ देण्याकरता ऋतिक घोषे देखील सज्ज झाला. डेफिनेटली आपण बघितलं तर मग मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर जगदीश आलेत. आता स्वतः जसं म्हटलं जात आहे ना की मातीमध्ये पडलेली साखर फक्त आपण पाहिलं तर मुंगीच खाऊ शकते, त्या हत्तीमध्ये सामर्थ्य नाहीये. म्हणून कधी छोट्या लोकांना छोट्या समजण्याचा प्रयत्न करू नका, कारण की जिंकणारे लोक सुद्धा आपण बघितलं तर मान ही मात्र वाकूनच सुवर्ण पदक स्वीकारत असतात. म्हणून कुठेही कधी मात्र आपण बघितलं की स्वतःला मात्र कोणत्याही पटलावर मोठं समजू नका. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऋतिक घोषेने देखील केला होता, पण बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला आणि पॉइंटच्या दिशेने मात्र निघून गेला. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला जाईल ते म्हणजेच 25 आकड्यांवरती. जगदीश यांच्या हातामध्ये उर्वरित मात्र जबाबदारी असेल आपल्या संघाची. धीमा टाकला या वेळेला म्हणतायत ना की बदल काळाची गरज आहे. हो, आणि जगदीशला देखील गरज आहे बदलाची, कारण की फलंदाजाचा एकच विचार, एकच निर्धार, एकच प्रहार चेंडूला पाठवायचं बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु त्या अनुषंगाने प्रेझेंट ऑफ माइंड बुद्धिमत्तेचा वापर केला जातोय आणि इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडू हाताळला जातोय. बॅटरची थोडीशी कमजोरी आहे ती पकडली गेली गोलंदाजाने. हो, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. धीम्या गतीचा चेंडू हाताला एकदा वेगाने पुढे गेले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि तो देखील झाला सक्सेसफुल, परंतु भरपूर चुका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ओव्हर थ्रो होतोय आणि त्याचा फायदा उचललाय 2 बॅटरनं. अतिशय जबरदस्त सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. यस, नो वेट या 3 गोष्टींचा अगदी योग्य तो वापर या ठिकाणी केला गेलाय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग हा धावून काढलेला चौकार जयेश आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण बघितलं की होत्याचं नव्हतं केला आणि नक्कीच असं म्हटलं जात आहे ना की बरणीतलं लोणचं तुपात ओतलं, अशी मात्र ही कहाणी झाली आहे. धावा मात्र आपण बघितलं की एका बाजूने आपण पाहिलं तर वाचवण्याचा प्रयत्न होता, परंतु दुसऱ्या बाजूने काय केला की कुठेतरी आपण पाहू शकतोय ह्या धावा तुम्हाला नडतील, कारण की गोलंदाजी चांगली करतोय, परंतु दुसऱ्या बाजूने चुका होत आहेत ना, आणि त्या चुका म्हणजेच काय तर बाबळीच्या काट्याप्रमाणे टोचतील तुम्हाला. स्टेप आउट होऊन यावेळेस खेळले गेलेत ऑन साइडला अलाउन द कार्पेटच्या सायना.
डीप मिडविकेल क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चंदर सावर तोपर्यंत 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्याच जातील आणि या 2 धावेनं धावफलक जे आहे ना ते पोहोचलं गेलंय 31 आकड्यांवरती. जयेश म्हटले गेले आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते. जर तुमच्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील तर निश्चितच चांगला खेळ तुम्ही करूच शकता. यावेळेस पुढील बॉल टप्प्याची लेंथ पुन्हा एकदा जबरदस्त हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला आहे. बॉलच्या मिनिट मध्ये आले आणि जबरदस्त परिपूर्ण बॉलला रेट केलाय. ऑन साइडला सुंदर स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केलाय. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद थँक्यू सो मच. आजच्या दिवसामध्ये जयेश लहू घोषेचा खेळ आपण पाहिला तर खूप दर्जनीय राहिलाय. ज्या अनुषंगाने आज दिवसभरामध्ये त्याच्याकडनं झालेला हा खेळ आपण पाहिला तर मग योग्य तो पाहायला मिळालाय. गोलंदाजी असू क्षेत्ररक्षण असू की मग बॅटिंग असू सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी त्याची मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. जवळजवळ आपण पाहिला तर मग 2.5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 47 धावा. आता मात्र 37 धावा. इथून आपण पाहिला तर शेवटचा बॉल मात्र शेष आहे. स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता झेल मात्र उडाला होता. तो झेल मात्र कॅरी करू शकले नाहीयेत. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. ऋतिक घोषे 2 धावा इथे मात्र पूर्ण तर झाल्यात. आता मात्र जिंकण्याकरिता 40 धावा इथून बनवाव्या लागतील. चला बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये. लक्ष आपण बघितलं तर ज्याप्रमाणे असेल 40 धावांचा 18 चेंडू 40 धावा. आणि या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर खास करून ज्या प्रकारचा खेळ आपल्याला बघायला मिळाला ना गावदेवी स्पोर्ट्स वेंडीपाडा बी टीम्स सुपर आपण पाहिली तर मग बॅटिंग केली. आणि खास करून आपण बघितलं तर चेसिंग करायचं 40 धावा चेस करायच्या तर मग आता पूर्णपणे सगळं काही झोकावं लागेल. आणि सगळं काही झोकायचं तर कशा प्रकारे डेफिनेटली आपण बघू शकतो की एक चांगल्या प्रकारे आपण पाहतोय की मग बॅटिंग करावी लागेल. चंदर आणि जगदीश मैदानाच्या आतमध्ये उतरलेत बॅटिंग करण्यासाठी. चंदर सावर आपण बघितले तर जी बॅटिंग केली होती ना तशी बॅटिंग मात्र त्यांना इथे करावी लागेल. लहुशने बॅटिंग तर आपण बघितलं की छान केली आहे.
कारण की त्यांच्या बॅटमधून आपण बघितलं एका बाजूने आपण पाहू शकतो ना की धावा 40 धावांचं लक्ष. आणि निश्चितच 40 धावा आणि चांगल्या धावा धावफलकावरती उभा केल्यात गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा 20 संघानं. परंतु जे काही घडलंय ना ते मात्र मागे ठेवावं लागणार आहे जय बजरंग स्पोर्ट पालनापाड्याच्या खेळाडूंना. आता मात्र एकच लक्ष मनामध्ये त्यांना देखील घ्यावं लागेल की 40 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याच्यावरती जास्त लक्ष मात्र फोकस करावं लागणार आहे. नंबर 1चं षटक टकटक करता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर लहू घोषे नावाचा गोलंदाज मात्र सज्ज झाला. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर मग जगदीश अँड चंदर साबर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल ओ वाडवा पाटणं चेंडूला वलवलंय आपल्या मनगटाच्या सायानं. डीप लॉंग लेगच्या दिशेनं निश्चितच आपण पाहिला तर हा स्ट्रोक होता. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलना धाव फलक मात्र चालू झालं. जयेश सिंगल डबलना निश्चितच थोडासा फरक पडणार आहे का हा देखील मला देखील प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस चंदर आहे ऑन स्ट्राईक वरती. आजच्या दिवसामध्ये चंदरने देखील चांगला खेळ केलाय. हो सुंदर स्ट्रोक ऑन साईडला खेळले गेलेत. फलंदाज बाद होतील. झेलच्या स्वरूपामध्ये चंदर मात्र बाद झालेत. धन्यवाद. मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग चंदर हिरो ठरलेला होता परंतु या मॅच मध्ये झिरो ठरला. एलिव्हेशन खूप चांगला होता परंतु डिस्टन्स कापू शकले नाहीयेत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. आज इम्प्रेस केले गोलंदाज लहू घोषेने देखील. हा चेंडू आपण पाहिला तर मग डाव्या इष्टीच्या बाहेरील बॉल पाहायला मिळाला. उभंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर तुमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अजूनही 38 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावा इथून मात्र बनवाव्या लागणार आहेत. मंगेश आलेत ऑन स्ट्राईक वरती. बॅटची हलकीशी स्नेक लागली होती. निलेश दिवाकरनं झाली आहे मिस्टेक आणि ज्या वेळेस मिस्टेक झाले ना त्या वेळेस निश्चितच फलंदाजाने मात्र रंग बदललाय. पाहूया इथे मात्र रंग बदलला जाईल का. संधी तर मिळाली आहे पुन्हा एकदा फलंदाजी करण्यास करता. लॉफ्ट केल्या बॉलला ऑन साईडला. सुंदर प्रयत्न होते. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेनं धाव फलक पाहिलं तर मग पोचलं जाईल 4 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील. 4 चेंडूंचा खेळ मात्र संपला आणि धाव फलकावरती 4 धावा. योग्य तो खेळ मात्र इथून करावा लागणार आहे. पुढील बॉल सॉपॅन्डने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस. चालाक की आहे गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्यासाठी निश्चितच ओळखला जातो हा गोलंदाज. गोलंदाजीमध्ये आपण पाहिले तर मग विविधता जी आहे ना ती खूप टिचून भरली आहे. यावेळेस वेगवान परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. धाव फलक 1ने पुढे सरकलाय. पोचला गेलाय 5 अंकांवरती. शेवटचा बॉल आहे. 13 चेंडू जिंकण्याकरता अजूनही 35 धावा या विजय करता बनवायच्या आहेत.
थोडीशी अंधारामध्ये सापडली आहे टीम जय बजरंग स्फोट पालनापाडा. तर संकटातून बाहेर पडायचं असेल तर मग माइंड गेम खेळावा लागणार आहे. हो, पुन्हा एकदा डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. इथून आपण पाहिलं तर मग हे 5 धावांचं षटक राहिलंय. खूप चांगलं षटक, यशस्वी षटक आपण पाहतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 35 धावा या बनवाव्या लागणार आहेत. आता इथून मात्र आक्रमणच करावं लागणार आहे. निलेश दिवा नंबर 2चं षटक टाकण्याकरता सज्ज झाला. आज गावदेवी स्फोट भेंडीपाडा बीज संघाचा जो परफॉर्मन्स आहे ना तो खूप चांगला पाहायला मिळाला. अगदी सर्व प्रेक्षकांना त्यांनी देखील प्रभावित केलंय. ज्या अनुषंगाने आजच्या दिवसामध्ये खेळ त्यांच्याकडनं हा होतोय मैदानाच्या आतमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये निश्चितच आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं होतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये गावदेवी स्फोट भेंडीपाडा बी संघ आपण पाहिला होता आणि तिथून मात्र पुढे आलेत. हो, चांगला स्ट्रोक आहे कव्हरच्या दिशेनं, चांगली फिल्डिंग, एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. इक्के दुक्के से काम अभी चलने वाला नहीं है. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े स्ट्रोक जे लगाने हैं वो लगाने पडेंगे. आणि ऑन स्ट्राईक वरती मंगेश जाबर यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. मोठे फटके, मोठे स्ट्रोक तो खेळू शकतो. निलेश दिवाच्या अगेन्स्ट मात्र तो कारनामा केला जाईल का? यावेळेस मात्र बॉलला सोडून दिलाय. आज मी तर म्हणेन थोडासा बॅट क्रिकेट जो आहे तो खेळला जातो मंगेशच्या माध्यमातून. अशा सिच्युएशन्सला अशी प्रतिक्रिया करणं योग्य आहे की मग अयोग्य हे देखील आपल्याला ठाऊक असायला हवं. पुढील बॉल पुन्हा एकदा ब्लॉकॉलमध्ये चेंडू हाताळणी केली गेली आहे आणि आपण पाहिलं तर मग अजून एक डॉट बॉल येतोय. पुढील बॉल ऑन साईडला खेळण्याची मानसिकता होती परंतु हो टॉपवेस लागला गेला आणि झलच्या स्वरूपामध्ये मात्र परतावला गेला मंगेश ह्या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. चला घाई करायची आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग शैलेश साबर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिस केला. गोलंदाजी लाजबाब राहिली आहे. धार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सवाई स्ट्रोक मात्र खेळण्याचा प्रयत्न लॉंग वनला मात्र पकडला जाईल आणि समाप्त होतोय. फलंदाज आपण पाहिला तर मग शैलेश सावरचा देखील खेळ. आता मात्र निश्चितच अडचणी आहेत त्या खूप वाळल्या गेल्या. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धावा म्हणजेच इथून 34 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील. एकतर्फी सामना हा आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग हा खेळ या ठिकाणी होतोय दोन संघामध्ये. पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग डॉट बॉल येतोय. आज संकेत गोसेनं देखील जबरदस्त गोलंदाजी केली आहे.
नंबर 3चं षटक टाकण्याकरता त्याला मात्र पुढे आणलं जाते आणि निश्चितच अचूक कामगिरी त्याच्याकडनं देखील आपण पाहिली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण गावठी स्फोट भेंडीपाडा आणि गावठी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा संघ पाहिलाय आणि तिथून मात्र त्यांनी वागे वळून पाहिलेलं नाहीये. ओ सुंदर सुंदर झेल, जबरदस्त झेल मात्र ठिकाणी पकडलाय. परतावा लागेल जगदीशला देखील डगावटच्या आशयाला. पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय. सर्व जे खेळाडू येत आहेत जय बजरंग स्फोट पालनापाडा संघाचे मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही खेळाडूला मात्र संधी दिली नाहीये. ज्या अनुषंगाने गोलंदाजीचा दर्जा जो आहे तो खूप स्ट्रॉंग राहिलाय या मॅच मध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर मग हिराजी चौधरी यांनी आजच्या दिवसामध्ये जबरदस्त झेल जो आहे तो पकडला. परंतु यावेळेस त्यांचा संघ थोडासा मात्र मागे राहिलाय. काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या मात्र यावेळेस पूर्ण करायच्या आहेत असंच म्हणावं लागेल. दोन धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. चेंडूची पैकी देखील थोडीशी खराब मात्र आली आणि बॅकअप चांगला मिळाला. 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात आणि 2 धावफलक पुसले गेले ते म्हणजेच 8 या आकड्यांवरती. अजून सुद्धा 10चा आकडा देखील जयेश क्रॉस झाला नाहीये. जवळजवळ आपण पाहतोय हे 3रं षटक चालू आहे. नंतर आणखी एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग बाळ बाळ बस गे असंच म्हणावं लागेल. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंचा खेळ मात्र इथून झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 8 हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढंच आणखी एक झेल आहे. पकडला जाईल का? यस पकडला जातोय. आणखी एक विकेटचं पतन. कदाचित मग आज उत्कृष्ट गोलंदाजीच्या यादीमध्ये संकेतचं नाव देखील पुढे येईल यात काही शंका नाहीये. चांगले विकेट घेतलेत त्यांनी जय बजरंग स्फोट पालनापाड्याच्या स्पर्धेमध्ये. आणि आपण पाहिलं तर मग सध्या यजमान संघ आहे त्यांच्या विरोधामध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळते. अजून सुद्धा धावा 8 आहेत आणि 8 धावा आपण पाहतोय. शेवटचा बॉल. ओ अजून एक विकेट येते. वेगवान बॉल हाताळला आणि निश्चितच फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. फलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर मग यस षटक संपलेला आहे आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग होईल का? पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे धन्यवाद. थँक्यू सो मच. नुकताच झालेल्या मॅच मध्ये